हाय स्टुडंट, भावना जाधव क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। तर बघा, आपण BCom थर्ड इयर सेमिस्टर 5 इन्कम टॅक्स लॉ अँड प्रॅक्टिस यामधील असेसमेंट ऑफ असोसिएशन तर AOP याचे प्रॉब्लेम आपण अभ्यासत आहोत। तर लास्ट व्हिडिओमध्ये आपण याचं थोडीशी थेरी आणि एक प्रॉब्लेमसुद्धा पाहिलेला आहे। तर हा आपला सेकंड प्रॉब्लेम आहे। चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा। ते प्रॉब्लेम पाहिले नसतील तर ते प्रॉब्लेम तुम्ही चॅनेलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन चेक करा आणि पहा। तर बघा, आज नवीन प्रॉब्लेमला सुरुवात करूया। तर बघा, प्रॉब्लेम A, B and C are member of AOP sharing profit equally. The following is the profit and loss account. Particulars डेबिट आणि क्रेडिट साईड दिलेली आहे। तर यामधील काय काय आपल्याला घ्यायचं आहे तर बघा, टू सन्ड्री एक्सपेन्सेस 22,000 हे काय आहे तर बिझनेसशी रिलेटेड आहे, त्यामुळे आपण घेणार नाहीत। टू ऑफिस एक्सपेन्सेस हे सुद्धा बिझनेसशी रिलेटेड आहे। त्यानंतर टू रेंट हे सुद्धा बिझनेसशी रिलेटेड आहे। टू कमिशन टू बी, तर कमिशन हा रेम्युनरेशनचा भाग आहे, त्यामुळे आपण ॲड करणार। त्यानंतर टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल, तर 184 ची पूर्तता न करणारा जो प्रॉब्लेम आहे तर त्या सिस्टीमचं आपल्याला हे सोडवायचं आहे। त्यामुळे जेवढं इंटरेस्ट दिलेलं आहे तेवढं ॲज इट इज सगळं मान्य करायचं। त्यानंतर सॅलरी टू बी, सॅलरी टू ए 6,000 हे सुद्धा रेम्युनरेशनमध्ये ॲड होईल। त्यानंतर टू चॅरिटी, चॅरिटी काय आहे तर हे आपले एक्सपेन्सेस आहे डिसअलाउड, तर हे एक्सपेन्सेस डिसअलाउड हे आपल्याला घ्यायचं आहे। ॲडव्हर्टाईज एक्सपेन्सेस हे तर व्यवसायाचा खर्च आहे। त्यानंतर पहा, बाय ग्रॉस प्रॉफिट याच्याशी आपलं काही देणं घेणं नाही, कारण हा ट्रेडिंगमधून आलेला प्रॉफिट आहे। त्यानंतर बाय इंटरेस्ट ऑन सिक्युरिटीज 3,000, तर हे आपल्याला नेट नॉट इन्कम नॉट रिलेटेड टू बिझनेस यामध्ये तुम्हाला हे 3,000 घ्यायचे आहेत। आणि शेवटी बिझनेस इन्कम आल्यानंतर आपल्याला ॲड अदर इन्कममध्ये हे तुम्हाला ॲड करून घ्यायचं आहे। त्यानंतर बाय नेट लॉस 15,000, तर हे आपल्याला सुरुवातीला लागणार आहे। तर बघा, तुम्हाला कशा पद्धतीने हा प्रॉब्लेम सोडवायचा आहे तर इथे वरती टाकायचं आहे कम्प्युटेशन ऑफ टॅक्सेबल टोटल इन्कम ऑफ AOP असेसमेंट इयर 2024-25। तर इथे पर्टिक्युलर अमाऊंट असे 2 कॉलम करायचे आहे। तर सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचं आहे तर नेट लॉस लिहून घ्यायचा आहे। बघा, नेट लॉस ॲज प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मायनस 15,000, ठीक आहे। तर याच्यामध्ये ॲड एक्सपेन्सेस डिसअलाउड, तर एक्सपेन्सेस डिसअलाउडमध्ये काय येणार, जे डेबिट साईडचे जे एक्सपेन्सेस आहेत ते एक्सपेन्सेस यामध्ये येणार आहेत। तर एकच एक्सपेन्सेस आहे तो चॅरिटी, तर ही आपण इथे घेतलेली आहे। त्यानंतर सेकंड स्टेप आहे आपले इंटरेस्ट ऑन कॅपिटल, तर इंटरेस्ट ऑन कॅपिटल ॲज इट इज ह्या तिन्ही A, B आणि C या तिन्ही पार्टनरचा इंटरेस्ट तुम्हाला इथे घ्यायचा आहे। त्यानंतर थर्ड पार्ट आहे आपला रेम्युनरेशन टू वर्किंग पार्टनर। रेम्युनरेशन टू वर्किंग पार्टनरमध्ये तुम्हाला कमिशन टू ए आणि कमिशन टू बी आणि सॅलरी टू ए या दोन्हीचं कमिशन आणि सॅलरी तुम्हाला इथे घ्यायची आहे। त्यानंतर या दोन्हीची टोटल आउटरला घ्या। त्यानंतर एक्सपेन्सेस, इंटरेस्ट आणि रेम्युनरेशन याची टोटल करा आणि मायनस करा या लेस नेट लॉसमधून। किती राहतील तर 3,000 राहतील। त्यानंतर याच्यातून लेस काय करायचं आहे, इन्कम नॉट रिलेटेड टू द बिझनेस, तर इन्कममध्ये नॉट रिलेटेड असलेले कोणते आहे तर इंटरेस्ट ऑन सिक्युरिटीज ही बिझनेसशी रिलेटेड नाही, तर त्यामुळे तुम्हाला इंटरेस्ट ऑन सिक्युरिटीज 3,000 हे तुम्हाला लेस करून घ्यायचं आहे। तुम्हाला काय भेटेल तर आपलं काय आलेलं आहे, पहिल्यांदा नेट लॉसमधून लेस केल्यानंतर 3,000 आले होते। त्यानंतर काय आले तर 3,000, तर हे लेस केल्यानंतर आपलं नील हे बिझनेस इन्कम 0 आलेलं आहे। त्यानंतर यामध्ये ॲड काय करायचं आहे तर अदर इन्कम। अदर इन्कममध्ये कोणकोणते घटक आहेत तर इंटरेस्ट ऑन सिक्युरिटीज, तर 3,000 ही तुम्हाला लिहून घ्यायचे आहे। तर तुमचं टॅक्सेबल टोटल इन्कम हे किती आलं तर 3,000। तर अशा पद्धतीने हे AOPचे प्रॉब्लेम सोडवायचे आहेत। खूप सोपे प्रॉब्लेम आहेत। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। त्यानंतर बघा, आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रॉब्लेम पाहूयात, त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा। आणि आणखीन एक आपण प्रॉब्लेम पाहणार आहोत, थोडासा अवघड। तर बघा, इथे मी नवीन प्रॉब्लेम घेतलेला आहे। प्रॉब्लेम तिसरा, विकास अँड आशिष आर टू मेंबर ऑन AOP
प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ऑफ AOP फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2024. तर ॲज फॉलोज. तर बघा, पर्टिक्युलर रुपीज तर डेबिट साईडला दिलेला आहे आपल्याला टू कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड 1,14,000. त्यानंतर टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल विकास आणि आशिष या दोन्हीचं आहे, तर हे दोन्ही पण लिहायचं आहे आपल्याला. त्यानंतर पहा, टू सॅलरी टू मेंबर हे रेम्युनरेशनचा भाग आहे, त्यामुळे विकास आणि आशिष या दोघांची सॅलरी तुम्हाला घ्यायची आहे. त्यानंतर टू अदर एक्सपेन्सेस किती आहेत तर 40,000, तर हे आपल्याला घ्यायचं नाही. त्यानंतर बघा, टू नेट प्रॉफिट 2,28,000, तर याने सुरुवात होणार आहे, तर नेट प्रॉफिट आपल्याला लागणार आहे. त्यानंतर बाय सेल्स आपण घेत नसतो, हे बिझनेसशी रिलेटेड आहे. त्यानंतर बाय इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग्स, तर ड्रॉविंग्स आहेत विकास आणि आशिषचे. तर कशा पद्धतीने हा प्रॉब्लेम सोडवायचा आहे पहा, इथे ॲडजस्टमेंटसुद्धा दिलेले आहेत. अदर इन्फॉर्मेशन, द AOP गिव्ज अ डोनेशन ऑफ 23,000 बाय चेक टू अ पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट नॉट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट विच इज इलिजिबल फॉर सेक्शन 80G डिडक्शन. तर 80Gचं डिडक्शन तुम्हाला द्यायचं आहे. तर 80Gमध्ये 50%ची वजावट तुम्हाला इथे द्यायची आहे, ठीक आहे. त्यानंतर आउट ऑफ अदर एक्सपेन्सेस 14,000 इज नॉट डिडक्टेबल बाय व्हर्च्यू ऑफ सेक्शन 43B. तर तुम्हाला याचंसुद्धा अदर एक्सपेन्सेसमध्ये 14,000चं डिडक्शन हे तुम्हाला द्यायचं आहे, ठीक आहे. तर बघा, कम्प्युटेशन फॉर्मॅट प्रिपेअर करा. कम्प्युटेशन ऑफ टॅक्सेबल टोटल इन्कम ऑफ AOP फॉर असेसमेंट इयर 2024-25 पर्टिक्युलर्स रुपीज. तर नेट प्रॉफिट ॲज पर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 2,28,000. यामध्ये ॲड एक्सपेन्सेस डिसअलाउड. तर एक्सपेन्सेस डिसअलाउडमध्ये तुम्हाला इथे डेबिट साईडला काही एक्सपेन्सेस दिसत आहेत का, तर नाही. हे जे अदर एक्सपेन्सेस आहेत ते बिझनेसशी रिलेटेड आहेत. तर इथे बिझनेसशी रिलेटेड नसलेले कोणते आहेत, तर खाली ॲडजस्टमेंटमध्ये जे दिलेलं आहे तर ते बघा, आउट ऑफ द अदर एक्सपेन्सेस 14,000, तर हे एक्सपेन्सेस तुम्हाला इथे घ्यायचे आहेत. त्यानंतर इंटरेस्ट ऑन कॅपिटल. तर बघा, इंटरेस्ट किती आहे, विकास 18,000, आशिषचा आहे 19,000. या दोन्हीची टोटल करा, किती येईल, 18,000 प्लस 19,000 येईल 37,000, ठीक आहे. आणि क्रेडिट साईडला काय दिलेलं आहे बघा, बाय इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग. तर त्यांच्या भांडवलातून त्याने ड्रॉविंग्स हे लेस करायचं आहे. तर ड्रॉविंग्स किती आहेत, हे 12,000, हे 13,000, 25,000चे हे ड्रॉविंग्स आहेत. तर ड्रॉविंग्स आपण नेहमी कॅपिटलमधून लेस करत असतो. तर ते 25,000 तुम्हाला या 37,000मधून मायनस करायचे आहेत. 25,000 मायनस केल्यानंतर राहतील किती, 12,000. तर हे झालं तुमचं इंटरेस्ट ऑन कॅपिटल, ठीक आहे. त्यानंतर रेम्युनरेशन टू वर्किंग पार्टनर. तर रेम्युनरेशन टू मेंबर, तर रेम्युनरेशन मेंबरमध्ये काय काय आहे, सॅलरी टू मेंबर, विकास, आशिष या दोघांची सॅलरी तुम्हाला घ्यायची आहे. इथे बघा, रेम्युनरेशन टू मेंबर, सॅलरी, विकास आणि आशिष. विकासचे आहे 45,000, आशिषचे आहे 29,000. या दोन्हीची टोटल केल्यावर 74,000 ही तुमचं रेम्युनरेशन येईल, ठीक आहे. त्यानंतर तुम्ही रेम्युनरेशन, एक्सपेन्सेस, इंटरेस्ट हा ॲड करायचा आहे आणि नेट प्रॉफिटमधून लेस करायचा आहे, ठीक आहे. तर बघा किती राहतील, ॲडच करायचं आहे तुम्हाला नेट प्रॉफिटमध्ये. 22,800 प्लस 14,000 प्लस 12,000 प्लस 14,000 किती झाले, 3,28,000. हे झालं तुमचं बिझनेस इन्कम बीइंग ग्रॉस टोटल इन्कम. त्यानंतर बघा, तुम्हाला यातून लेस काय करायचं आहे, डिडक्शन अंडर सेक्शन 80G 50% ऑफ. तर बघा, इथे तुम्हाला प्रॉब्लेमच्या ॲडजस्टमेंटमध्ये दिलेलं आहे. तर AOP गिव्ज अ डोनेशनचं तुम्हाला डिडक्शन द्यायचं आहे. 23,000वर किती, 50%ची वजावट तुम्हाला 80Gमध्ये द्यायचं आहे. तर 23,000वर 50% कॅल्क्युलेट करा, किती येतील, तर 11,500. तर हे तुम्हाला इथे लिहायचं आहे.
त्यानंतर ग्रॉस टोटल इन्कममधून हे डिडक्शन तुम्हाला लेस केल्यानंतर तुम्हाला इथे टॅक्सेबल टोटल इन्कम 3,16,500 हे तुम्हाला भेटणार आहे. तर बघा, अशा पद्धतीने तुम्हाला असेसमेंट ऑफ असोसिएशन AOP याचे प्रॉब्लेम तुम्हाला सोडवायचे आहेत. एक्झाममध्ये हा तुम्हाला 15 मार्कासाठी प्रॉब्लेम येतो. अतिशय सोपा आहे. ॲज इट इज तुम्हाला इथे लिहायचं आहे. थोडं ॲडजस्टमेंटकडे लक्ष द्यायचं आहे. काही समजलं नसेल तर कमेंट करा. काही प्रश्न असतील तरीसुद्धा मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात आपण नवीन प्रॉब्लेमसोबत. तोपर्यंत धन्यवाद.